learned about the human brain and its three parts, that is forebrain, midbrain and hindbrain. Okay, forebrain, midbrain आणि hindbrain असतात आपण हे पाहिलं होतं. त्यातलं फोरब्रेनमधले आपले 2 पॉईंट्स झालेले होते, ऑल्फॅक्टरी लोब्स आणि सेरेब्रम. ह्याच्याबद्दल आपण स्टडी केला होता. आज आपण डायन्सेफॅलॉन्सबद्दल स्टडी करणार आहोत किंवा त्याच्याबद्दल बघणार आहोत. डायन्सेफॅलॉन. ओके, तुम्हाला इथे पिकमध्ये दिसते बघा, पिक्चरमध्ये डायन्सेफॅलॉन. इट्स अ हायपोथॅलॅमस, इट्स अ थॅलॅमस. थॅलॅमसमध्ये सुद्धा राईट थॅलॅमस, लेफ्ट थॅलॅमस आणि हा खालचा भाग आहे त्याला आपण सेरेबेलम असं म्हणतो आहे. ठीक आहे, डायन्सेफॅलॉन म्हणजेच काय आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, त्याच्याबद्दल स्टडी करणार आहोत. आज फक्त आपण डायन्सेफॅलॉनचा स्टडी करणार आहोत. राहिलेला पार्ट जो आहे मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो लेट्स स्टार्ट डायन्सेफॅलॉन. ओके, आता डायन्सेफॅलॉनचा स्टडी करत असताना आपल्याला थोड्याशा व्हेंट्रिकल्सबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला शेजारी एक पिक्चर दाखवलेलं आहे, तुम्ही इथं बघू शकता. इथं जे व्हेंट्रिकल्स आहेत, तुम्हाला म्हटलं होतं की जे कॅव्हिटीज असतात त्या कॅव्हिटीजला आपण व्हेंट्रिकल असं म्हणतो आहे. लॅटरल व्हेंट्रिकल्स अशा पद्धतीनं बघितलं तर तुम्हाला दिसणार आहे. अशा पद्धतीनं बघितलं, सजायटल प्लेननी बघितलं तर इथं आपल्याला लॅटरल व्हेंट्रिकल दिसणार आहेत. नंतर याच्यामध्ये एक ल्युमेन आहे. ठीक आहे, इथे बघा खाली थर्ड व्हेंट्रिकल आहे. त्याच्यानंतर ही फोर्थ व्हेंट्रिकल आहे, तुम्ही बघू शकता. लॅटरल व्हेंट्रिकल, थर्ड व्हेंट्रिकल, फोर्थ व्हेंट्रिकल आणि ही आहे ती सेंट्रल कॅनल. जनरली आपण सेंट्रल कॅनल कशामध्ये बघितलेली आहे तर स्पायनल कॉर्डमध्ये पाहिलेली. ठीक आहे, आता हे जे व्हेंट्रिकल्स आहेत प्रत्येक ठिकाणी तुम्हाला नाव येईल म्हणून मी तुम्हाला दाखवते ते नाव कसं आहे ते. लॅटरल व्हेंट्रिकल, थर्ड व्हेंट्रिकल, फोर्थ व्हेंट्रिकल. इथं जे आहे तुम्हाला दाखवलेलं आहे, इथं बघा स्पेसमध्ये इंटरव्हेंट्रिक्युलर फोरामेन असं म्हटलं गेलं आहे. तुम्हाला शब्द आहे बघा, इंटरव्हेंट्रिक्युलर फोरामेन असं म्हटलं गेलं आहे. आणि इथं खाली सेरिब्रल ॲडिक्वेट, इथे बघा, इथे एक आहे आणि इथे तुम्हाला दिसतं आहे. ठीक आहे, दोन्ही पॉईंटमध्ये तुम्हाला सेरिब्रल ॲक्विडक्ट दिसतं आहे, सेरिब्रल ॲक्विडक्ट. ठीक आहे, आता वन बाय वन आपण बघूया. थोडीशी नावं अवघड आहेत, लक्ष द्या. पहिल्यांदा पॉईंट तुम्ही असं सांगणार की डायन्सेफॅलॉन जो आहे तो ॲक्च्युली त्याच्यामध्ये पुन्हा 3 पॉईंट्स आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट वन इज इपिथॅलॅमस, सेकंड वन इज अ थॅलॅमस अँड थर्ड वन इज अ हायपोथॅलॅमस. सी, इट इज द पार्ट ऑफ फोरब्रेन. तुम्हाला माहिती आहे डायन्सेफॅलॉन हा कुणाचा पार्ट आहे? फोरब्रेनचा आहे. दॅट कंटेन्स द इपिथॅलॅमस, थॅलॅमस अँड हायपोथॅलॅमस. आता हा कुठे आढळतो, लोकेशन कुठं आहे? इट लाईज बिलो द कार्पस कॉलोसम अँड अबव द मिड ब्रेन. ॲक्च्युअल लोकेशन त्यांनी सांगितले बघा. कार्पस कॉलोसम तुम्हाला माहिती आहे, मागच्या डायग्राममध्ये मी आपल्याला येलो दाखवला होता की जो कनेक्ट आहे, 2 हेमिस्फिअर कनेक्ट करणारा जो पार्ट आहे त्याला आपण कार्पस कॉलोसम असं म्हणतो आहे. ह्या कार्पस कॉलोसमच्या जस्ट बिलो, त्याच्या खाली, बरोबर आहे, तर मिडब्रेनच्या वर जे स्ट्रक्चर दिसतं त्याला डायन्सेफॅलॉन असं म्हटलं जातं. इट इन्क्लोजेस अ सिंगल कॅव्हिटी. इट इन्क्लोजेस अ सिंगल कॅव्हिटी. एक सिंगल कॅव्हिटी याच्यामध्ये आहे, त्याला आपण थर्ड व्हेंट्रिकल, इथे बघा थर्ड व्हेंट्रिकल किंवा त्याला डायोसियल असं म्हटलं जातं. इट इन्क्लोजेस अ सिंगल कॅव्हिटी. त्या सिंगल कॅव्हिटीचं नाव आहे थर्ड व्हेंट्रिकल किंवा त्याला डायोसियल असं म्हटलं जातं. मग हे डायोसियल किंवा थर्ड व्हेंट्रिकल कुणाला जोडते? विच कम्युनिकेट विथ द 2 लॅटरल व्हेंट्रिकल्स ऑफ सेरिब्रम थ्रू अ नॅरो ओपनिंग कॉल्ड ॲज ए फोरामेन ऑफ मोनेरो. बघा, हे जे थर्ड व्हेंट्रिकल किंवा डायोसियल आहे हे काय करतं तर जे सेरेब्रमचे लॅटरल व्हेंट्रिकल्स आहेत, लॅटरल पार्ट्स आहेत, त्यांना जोडण्याचं काम करते. आणि तिथे एक नॅरो ओपनिंग आहे. नॅरोचा अर्थ काय होतं रे? अरुंद, छोटंसं नॅरो ओपनिंग आहे. त्या ओपनिंगला फोरामेन ऑफ मोनेरो असं म्हटलं जातं. नेक्स्ट स्लाईडमध्ये तुमच्या लक्षात येईल. इथं फक्त तुम्ही व्हेंट्रिकल्स, लॅटरल व्हेंट्रिकल, थर्ड व्हेंट्रिकल आणि फोर्थ व्हेंट्रिकल कुठं आहे याचं लोकेशन बघून घ्या. नेक्स्ट पॉईंट, आता आपण बघितलं की डायन्सेफॅलॉनमध्ये इपिथॅलॅमस आहे. मग इपिथॅलॅमस म्हणजेच काय तर ॲक्च्युअली तुम्हाला इथं दिसेल बघा, डायग्रॅममध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं तर मग अशी हा कार्पस कॉलोसम आहे,
हा जो पार्ट आहे थॅलॅमस आहे, डायग्रॅम व्यवस्थित बघा, इथे खाली आहे तो हायपोथॅलॅमस आहे. ओके, ॲक्च्युली डायन्सेफॅलॉनचा बराचसा पार्ट आहे, ते खाली डायग्रामला डायन्सेफॅलॉन असं म्हटलं गेलं आहे. इथे आहे ती पिट्युटरी ग्लँड आहे, ऑप्टिक चायझ्मा आहे, सेरेबेलम आहे इथे. ओके, सब थॅलॅमस आहे. आता प्रत्येक पॉईंट आपण एक एक बघूया याच्यामध्ये. द इपिथॅलॅमस इज अ नॉन नर्वस रूफ ऑफ डायन्सेफॅलॉन. इपिथॅलॅमस हा काय, डायन्सेफॅलॉनचा असा पार्ट आहे की जो थीन आहे आणि नॉन नर्वस रूफ, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला नर्वस टिश्यू दिसत नाही. इट्स अ थीन नॉन नर्वस रूफ, म्हणजे वरचा लेअर, डायन्सेफॅलॉनचा वरचा लेअर की जो कसा आहे, नॉन नर्वस आहे. ठीक आहे, त्याला आपण इपिथॅलॅमस असं म्हणणार आहे. What is epithalamus? Epithalamus is the thin non-nervous roof of diencephalon. Second point, anteriorly it is fused with pia mater to form anterior choroid plexus and form its dorsal wall. It's connected to the pineal gland through a pineal stalk. आता बघा, हे इपिथॅलॅमस जे आहे ते इपिथॅलॅमसचे दोन रिजन, म्हणजे अँटेरियर पुढचा भाग आणि पाठीमागचा एक भाग पोस्टेरियर. मग अँटेरियर पुढच्या बाजूला जो इपिथॅलॅमसचा पार्ट आहे तो कशाला फ्यूज झाला आहे, कशाला जुळलेला आहे, इट्स फ्यूज विथ पाया मॅटर. ओके, कशाबरोबर फ्यूज झालेला आहे, पाया मॅटर बरोबर. तुम्ही आता म्हणाल पाया मॅटर म्हणजे काय, पहिल्याच लेक्चरमध्ये आपण 3 लेअर बघितले होते, त्यातला पाया मॅटर आठवते का बघा. पाया मॅटर बरोबर फ्यूज झालेला आहे आणि काय तयार केले रे, अँटेरियर कोराइड फ्लेक्सर पॉइंट फॉर्म केलेला आहे. पुन्हा सांगते, अँटेरियरली पुढच्या बाजूला हा इपिथॅलॅमस कुणाबरोबर फ्यूज झाला आहे, पाया मॅटर बरोबर फ्यूज झाला आहे आणि काय फॉर्म केलेला आहे, अँटेरियर कोराइड फ्लेक्सस अँड फॉर्म इट्स डॉर्सल वॉल. इट इज कनेक्टेड, आणि त्याची जी डॉर्सल वॉल आहे, पाठीमागची जी वॉल आहे ती कुणाशी कनेक्टेड आहे, इट्स कनेक्टेड विथ अ पिनियल ग्लँड. आता तुम्ही म्हणाल पिनियल ग्लँड म्हणजेच काय, तर इथे बघा स्ट्रक्चर तुम्हाला एक स्मॉल स्ट्रक्चर दिसते, पिनियल बॉडी, म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये पिनियल ग्लँड आहे. ठीक आहे, आणि त्याचा जो स्टॉक आहे त्या स्टॉकने ती काय झालेली आहे, कनेक्ट झालेली आहे. ठीक आहे. Earlier this gland was thought though be vestigial, but later it has been found to produce two hormone, melatonin, that is sleep inducing hormone, also related to reproductive behavior. तुमच्या पुस्तकात असं दिलं की हा पिनियल ग्लँड सुरुवातीला वेस्टिजियल आहे असं म्हणून समजलं जात होतं. तुम्हाला माहिती आहे वेस्टिजियल ऑर्गन म्हणजेच काय, नॉन फंक्शनल, बॉडीमध्ये असतात पण त्यांचं काही फंक्शन नसतं. सुरुवातीला ह्या पिनियल ग्लँडला असं समजलं होतं की वेस्टिजियल आहे. नंतर मात्र असं लक्षात आलं किंवा असं त्याच्यातून सापडलं गेलं की याच्यामध्ये हार्मोन आहे. हे कोणतं हार्मोन आहे बघा, बट लॅटर इट हॅज बीन फाउंड टू प्रोड्यूस हार्मोन मेलॅटोनिन. मेलॅटोनिन हार्मोन ते काय करतं आहे, सिक्रेट करतं आहे किंवा प्रोड्यूस करतं आहे. आणि हे मेलॅटोनिन हार्मोन आहे हे काय करतं रे, स्लीप इंड्युसिंग हार्मोन, झोपेसाठी. ठीक आहे, स्लीप इंड्युसिंग हार्मोन आहे हे ते प्रोड्यूस करत असतं. अजून रिप्रोडक्टिव्ह बिहेवियरसुद्धा याच्याशी रिलेटेड आहे. त्यामुळं हे जे पिनियल ग्लँड आहे त्याच्यातून जे हार्मोन बाहेर पडतं ते इम्पॉर्टंट आहे फॉर स्लीप इंड्युसिंगसाठी किंवा रिप्रोडक्टिव्ह बिहेवियरसाठी. द लॅटरल थिक वॉल ऑफ डायन्सेफॅलॉन. बघा, लॅटरल बाजूला डायन्सेफॅलॉनच्या बाजूला, दोन्ही बाजूला किंवा बाजूला थिक वॉल आहे. थिक वॉल फॉर्म द थॅलामाय, त्याला आपण थॅलामाय असं म्हणतो. बघा, द लॅटरल थिक वॉल ऑफ डायन्सेफॅलॉन फॉर्म द थॅलामाय. दे मेनली कंटेन ग्रे मॅटर. त्याच्यामध्ये काय येतो रे, ग्रे मॅटर येतं. मागच्या लेक्चर तुम्हाला ग्रे मॅटर म्हणजे मी काय सांगितलं की तिथं जे न्यूरॉन्सचा पार्ट, ॲक्झॉनचा पार्ट, न्यूरॉनचा जो सेल बॉडीचा पार्ट आहे तो एकत्र आला की तो ग्रे कलरसारखा दिसतो आणि ॲक्झॉनचा पार्ट जो आहे तो व्हाईट मॅटरसारखा वाटतो. ठीक आहे. द लॅटरल थिक वॉल ऑफ डायन्सेफॅलॉन फॉर्म द थॅलामाय. दे मेनली कंटेन ग्रे मॅटर. द हर्बेनिक्युलर कमिसर इज कनेक्टेड टू थॅलामाय. इथं दाखवले बघा, हर्बेनिक्युलर न्यूक्लियस म्हणजे हे जे कमिशर आहे ते काय करतं रे, तर हे दोन थॅलामायला जोडण्याचं काम करतं. नेक्स्ट, डिफरंट पार्ट्स ऑफ द ब्रेन आर इंटरकनेक्टेड बाय RAS. बऱ्याच वेळा विचारला जातो प्रश्न की ब्रेनचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत
ते पार्ट्स एकमेकांना कशाने जोडले जातात? डिफरंट पार्ट्स ऑफ ब्रेन्स आर इंटरकनेक्टेड बाय, आतल्या बाजूने कसे कनेक्ट केले जातात? बाय RAS. व्हॉट इज द मिनिंग ऑफ RAS? रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीम. ओके, जे काही ब्रेनचे पार्ट्स आहेत ते आतल्या आत कशाने जोडले जातात? RAS, रेटिक्युलेट किंवा रेटिक्युलर ॲक्टिव्हेटिंग सिस्टीमने. कशामार्फत? थ्रू द थॅलामा. It is called as a relay center as it transmits all sensory impulses except those of olfactory smell to the cerebrum, that is gatekeeper of cerebrum, connecting the anterior lateral ventricle to the iter posteriorly असं म्हटलं आहे. आता ॲक्च्युली हे जे सेंटर आहे किंवा हे जे स्ट्रक्चर आहे त्याला रिले सेंटर असं म्हटलं जातं. का रिले सेंटर असं म्हटलं जातं? हे काय ट्रान्समिट करतं? इट ट्रान्समिट ऑल सेन्सरी इम्पल्सेस, जेवढ्या सेन्सरी इम्पल्सेस आहेत फक्त स्मेल सोडून, एक्सेप्ट काय म्हटलं आहे? दोज ऑफ ऑलफॅक्टरी स्मेल. कुणाकडं? टू द सेरेब्रम. कारण त्याला असं म्हटलं गेलं की इट्स अ गेट कीपर ऑफ सेरेब्रम, की जो काय कनेक्ट करतो? इट्स कनेक्टिंग अँटेरियर अँड लॅटरल वेंट्रिकल्स ऑफ इटर्स. ठीक आहे, म्हणून त्याला रिले सेंटर असं म्हटलं जातं. द नॅरो कॅव्हिटी ऑफ डायन्सेफेरॉन, लक्षात घ्या, आपण थर्ड वेंट्रिकल किंवा डायोसियल मगाशी बघितलं होतं स्ट्रक्चरमध्ये. तर हे जे थर्ड वेंट्रिकल किंवा डायोसियल आहे हे कसं आहे रे? एक नॅरो कॅव्हिटी आहे. डायन्सेफेलॉनची एक नॅरो कॅव्हिटी आहे ज्याला थर्ड वेंट्रिकल किंवा डायोसियल असं म्हटलं जातं. हे काय करतं? इट कनेक्ट्स अँटेरियरली टू लॅटरल व्हेन्स. ओके, इट कनेक्ट्स अँटेरियरली टू द लॅटरल व्हेन्स. व्हेंट्रिकल असा शब्द आहे बघा, इथं टू लॅटरल व्हेंट्रिकल बाय सिंगल ओपनिंग. बघा लक्षात घ्या, ही जी नॅरो कॅव्हिटी आहे किंवा डायोसियल आपण ज्याला म्हणतोय, ही काय करते रे? इट कनेक्ट्स अँटेरियरली, पुढं मगाशी आपण बघितलं पुढच्या बाजूनी काय करते? ह्या दोन व्हेंट्रिकलला एका सिंगल ओपनिंगनी जॉईन करते. त्याला आपण काय म्हणतोय? फोरामेन ऑफ मोनेरे. अँड इट पोस्टेरियरली, पाठीमागच्या बाजूला, अँटेरियरली फोरामेन ऑफ मोनेरे, पाठीमागच्या बाजूला कोणती वेंट्रिकल आहे किंवा कोणतं ओपनिंग आहे? तर त्याला आपण फोर्थ वेंट्रिकल असं म्हणतोय. बघा, थर्ड वेंट्रिकलला डायोसियल असं म्हणायचं, तर फोर्थ वेंट्रिकलला मेटासियल असं म्हणायचं. डायोसियल अँड मेटासियल थ्रू अ नॅरो डक्ट, साल्व्हियस ऑर इटर. इटर शब्द लक्षात येतो तुम्हाला, मगाशी आलता बघा इथे इटर शब्द. ठीक आहे, म्हणजेच इथं तुम्हाला दोन वेंट्रिकल दिसल्या, एक म्हणजे थर्ड वेंट्रिकल ज्याला डायोसियल असं म्हटलं जातं आणि दुसरी होती ती फोर्थ वेंट्रिकल ज्याला मेटासियल असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे हायपोथॅलॅमस. ॲक्च्युली हा पार्ट हायपोथॅलॅमसचा बराचसा पार्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही ग्लँडचा स्टडी करणार आहे त्यावेळेस ह्या लेसनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हायपोथॅलॅमस, इथे तुम्हाला स्ट्रक्चर दिसतंय हायपोथॅलॅमसचं. ओके, हायपोथॅलॅमस म्हणजेच काय? इट फॉर्म्स अ फ्लोअर ऑफ डायन्सेफेलॉन. आपण इपिथॅलॅमसला रूफ असं म्हटलं होतं, तर हायपोथॅलॅमसला आपण काय म्हणतोय? फ्लोअर असं म्हणतोय. डायन्सेफेलॉनचं फ्लोअर म्हणजेच हायपोथॅलॅमस. इट इज रिचली सप्लायड विथ अ ब्लड वेसल. बघा, याच्यामध्ये बऱ्याचशा ब्लड वेसल्स असतात. इट इज रिच सप्लायड विथ अ ब्लड वेसल. हायपोथॅलॅमस हायपोसियल पोर्टल व्हेन that help in feedback mechanism of हार्मोन कंट्रोल. ज्यावेळेस तुम्ही पिट्युटरी ग्लँडबद्दल शिकणार आहात त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की इथं सगळ्यात महत्त्वाची व्हेन हायपोथॅलॅमो हायपोफायसिल पोर्टल व्हेन ही काय करते? इट हेल्प्स इन फीडबॅक मेकॅनिझम फॉर हार्मोनल कंट्रोल. जे काही हार्मोन्स तयार होतात त्याच्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम इथं ह्या ब्लड वेसल किंवा ह्या व्हेन करत असते. आता हायपोथॅलॅमस काय करतं? इट मेंटेन होमोस्टॅटिस, इंटरनल इक्विलिब्रियम ऑफ द बॉडी अँड इनव्हॉलंटरी बिहेवियर कंट्रोल. बघा, सगळ्यात महत्त्वाचं आपल्या बॉडीमध्ये होमोस्टॅटिस म्हणजेच जे काही टेम्परेचर, बॉडी टेम्परेचर मेंटेन केलं जातं त्याला होमोस्टॅटिस असं म्हटलं जातं. त्याचबरोबर बॉडीमध्ये बॅलन्स राखण्याचं इंटरनल इक्विलिब्रियम ऑफ द बॉडी आणि ज्या काही इनव्हॉलंटरी अनैच्छिक बिहेवियर आहेत त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्याचं कामसुद्धा हायपोथॅलॅमस करत असतो. नेक्स्ट पॉईंट बघा, लाईक इन द सेरेब्रम द हायपोथॅलॅमस ऑल्सो कंटेन्स हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय इन इट्स व्हाईट मॅटर विथ न्यूरोसिक्रेटरी सेल इन्वॉल्व इन द प्रोडक्शन ऑफ हार्मोन
ऑक्सिटोसिन अँड व्हॅसोप्रेसिन. ॲक्च्युली फक्त लक्षात ठेवा इथं हायपोथॅलॅमसमध्ये सुद्धा जसं सेरेब्रममध्ये न्यूक्लिया होत्या तसं हायपोथॅलॅमसमध्ये सुद्धा न्यूक्लिया आहेत, म्हणजेच व्हाईट मॅटर आहे. ठीक आहे, इट्स व्हाईट मॅटर विथ अ न्यूरोसिक्रेटरी सेल. याच्यामध्ये सेल ज्या आहेत त्या न्यूरोसिक्रेटरी सेल आहेत आणि ज्या कशासाठी उपयोगी पडतात, इथं 2 हार्मोन्स महत्त्वाचे आहेत, ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन. ओके, हे दोन्ही हार्मोन्स ज्यावेळेस तुम्ही ग्लँडचा स्टडी करणार तर तुमच्या लक्षात येईल. फक्त नावं लक्षात ठेवा, हे हार्मोन्स प्रोडक्शनसाठी ते इम्पॉर्टंट असतात. न्यूरोसिक्रेटरी सेल. द हायपोथॅलॅमस इज अ लिंक बिटवीन. हाही प्रश्न तुम्हाला विचारला जातो की हायपोथॅलॅमस हा कुणामधला लिंक आहे, तर त्यावेळेस तुम्ही ग्लँड्सबद्दल म्हणजे एंडोक्राईन ग्लँडबद्दल शिकणार आहे किंवा न्यूरल कोऑर्डिनेशन शिकणार आहे. त्याच्यामध्ये म्हणजे हायपोथॅलॅमस हा नर्वस सिस्टीममध्ये पण आहे, त्याचबरोबर एंडोक्राईन सिस्टीममध्ये पण आहे. त्यामुळं हायपोथॅलॅमसला काय म्हटलं जातं, इट्स अ कनेक्टिंग लिंक ऑर लिंक बिटवीन नर्वस अँड द एंडोक्राईन सिस्टीम. ओके, नेक्स्ट, इट इज हाय सेंटर्स फॉर एंडोक्राईन सिस्टीम. इट इज अ हायर सेंटर्स असं म्हटलं गेलं. जे काही एंडोक्राईन सिस्टीम आहेत, पिट्युटरी ग्लँड, मी आता पुन्हा सांगते की ज्यावेळेस तुम्ही ग्लँडचा स्टडी करणार आहे त्यावेळेस तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्ट लक्षात येतील की एंडोक्राईन सिस्टीममध्ये ज्या काही सेंटर्स आहेत, हायर सेंटर्स, ते आपल्याला हायपोथॅलॅमसमध्ये दिसतात. इट रेग्युलेट्स हार्ट रेट, रेस्पिरेशन, BP मीन्स ब्लड प्रेशर, बॉडी टेम्परेचर, वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. बघा किती महत्त्वाचं काम करते. हार्ट रेट रेग्युलेट्स करते, रेस्पिरेशनवर रेग्युलेट करते, 2 तर महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. त्याचबरोबर ब्लड प्रेशर रेग्युलेट करते, बॉडी टेम्परेचर, वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, म्हणजे जे काही आपल्या बॉडीमध्ये जे काही इलेक्ट्रोलाइट्स आहेत, मिनरल्स आहेत, त्याचं बॅलन्सिंग करण्याचं काम करत आहे. अजून काय म्हटलं आहे, इट हॅज अ सेंटर्स फॉर हंगर, थ्रस्ट, स्लीप, फटीग, देन सिक्रेशन ऑफ ग्लँड, ठीक आहे, ऑफ स्टमक अँड इंटेस्टाईन. आता ह्याचे काय आपल्याला तहान लागणं, भूक लागणं, झोप लागणं, थकवा येणं किंवा जे काही सिक्रेशन असतील स्टमकमधले असतील किंवा इंटेस्टाईन असतील, हे सगळ्याचे सेंटर्स आपल्याला कुठं दिसतात, हायपोथॅलॅमसमध्ये दिसतात. नेक्स्ट, इट प्रोड्युसेस न्यूरो हार्मोन्स. बघा, इट प्रोड्युसेस, हायपोथॅलॅमसमध्ये एक हार्मोन तयार होतं आहे, त्याला आपण न्यूरो हार्मोन असं म्हणतो आहे. इट प्रोड्युसेस न्यूरो हार्मोन्स दॅट स्टिम्युलेट द पिट्युटरी ग्लँड. आता आपण पिट्युटरी ग्लँडला मास्टर ग्लँड असं म्हणतो आहे की मास्टर ग्लँड याच्यामध्ये जे काही हार्मोन्स बाहेर पडतात ते बॉडीला कंट्रोल करतात. पण पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करण्यासाठी जे हार्मोन लागतं, की आता स्टिम्युलेटचा अर्थ काय, आपण इथे ॲक्टिव्ह म्हणूया. पिट्युटरी ग्लँड जरी मास्टर ग्लँड असेल आपल्या बॉडीमधली, तरी तिला स्टिम्युलेट करण्यासाठी जे हार्मोन लागतं ते न्यूरो हार्मोन असतं आणि ते हार्मोन कोण सिक्रेट करतं, हायपोथॅलॅमस करत असतं. ठीक आहे, लक्षात ठेवा, न्यूरो हार्मोन सिक्रेटेड बाय हायपोथॅलॅमस विच स्टिम्युलेट द पिट्युटरी ग्लँड. नाव इथे पुन्हा तीच डायग्राम मी घेतली जेणेकरून तुम्हाला पुन्हा ती नावं बघता येतील म्हणून. A complex neuronal circuit called as a limbic system is formed by the hypothalamus, amygdala, part of epithalamus and thalamus, hippocampus and other areas. तुम्हाला हे सगळी नावं इकडे दिसतात. हायपोथॅलॅमस आहे बघा, दिसतंय तुम्हाला तिथे. त्याच्यानंतर थॅलॅमस आहे, हिप्पोकॅम्पस आहे, हे सगळेच एरिया आपल्याला ह्या स्ट्रक्चरमध्ये आढळतात. त्याला लिम्बिक सिस्टीम असं म्हटलं जातं. इट ॲपियर्स टू बी रिस्पॉन्सिबल फॉर इमोशनल रिॲक्शन, मोटिवेशनल ड्राईव्स अँड मेमरी. आता हे जे स्ट्रक्चर सगळे जे आहेत हे कशासाठी वापरले जातात, इट्स रिस्पॉन्सिबल फॉर इमोशनल रिॲक्शन, ज्या काही इमोशनल आपल्या रिॲक्शन्स आहेत त्या, मोटिवेशनल ड्राईव्स आणि मेमरीसाठी. The floor of hypothalamus continue as a downward projection called as a hypophyseal stalk or infundibulum which connect it to the hypophysis pituitary gland both physically and functionally by secretion of neurotransmitter. तुम्ही इथे डायग्राममध्ये बघू शकता, इथं पिट्युटरी ग्लँड आहे आणि इथं हायपोथॅलॅमस आहे. मग जो हायपोथॅलॅमसचा फ्लोअर जो आहे तो डाऊनवर्ड प्रोजेक्शन आहे बघा, बरोबर आहे. आणि ह्या डाऊनवर्ड प्रोजेक्शनलाच आपण काय म्हणतो, हायपोफायसिल स्टॉक आहे किंवा त्याला इनफंडिब्युलम असं म्हटलं जातं. मग इनफंडिब्युलम काय करतं, हे कनेक्ट करतं कशाला, विच कनेक्ट इट टू द हायपोफायसिस दॅट इज अ पिट्युटरी ग्लँड. बघा, हे जे पिट्युटरी ग्लँड आहे त्यालाच हायपोफायसिस असं म्हटलं जातं. म्हणून हा जो स्टॉक आहे
हा जो स्टॉक आहे त्याला हायपोफायसिल स्टॉक असं म्हटलं जातं किंवा त्याला दुसरं नाव आहे इन्फंडिबुलम. हे इन्फंडिबुलम काय करतं तर हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी ग्लँड ह्यांना जोडण्याचं काम करतं. ओके, हायपोफायसिल स्टॉक किंवा इन्फंडिबुलम काय करतं, इट कनेक्ट टू द हायपोफायसिस और पिट्युटरी ग्लँड बोथ फिजिकली आणि फंक्शनली, कारण त्याच्यामधून बरेचसे सिक्रेशन होत असतं कशाचं, न्यूरो ट्रान्समिटरचं. द इनर सरफेस ऑफ हायपोथॅलॅमस, बघा आतला भाग जो आहे हायपोथॅलॅमसचा तिथे काय आहेत रे, अल्सो बिअर ऑप्टिक चायझ्मा. इथे डायग्राममध्ये दिसतात बघा तुम्हाला, इथे नीट बघू शकता तुम्ही, इथं ऑप्टिक चायझ्मा. जे काही हायपोथॅलॅमस आहे त्याच्या आतल्या बाजूला आपल्याला काय दिसतात, ऑप्टिक चायझ्मा दिसतात. म्हणजेच काय, क्रॉसिंग ऑफ टू ऑप्टिक नर्व्स. आता ऑप्टिक म्हणलं की आपल्याला माहिती आहे डोळ्याशी रिलेटेड आहे. हे जे नर्व्स आहे जे रिलेटेड व्हिजनशी आहेत त्याचं आपल्याला इथं क्रॉसिंग दिसतं, ऑप्टिक चायझ्मा असं त्याला म्हटलं जातं. आणि अ पेअर ऑफ मॅमिलरी बॉडीज. ऑप्टिक नर्व्स कळालं की ज्या नर्व्स जी काही ह्या नर्व्स काय करतात, आपल्या डोळ्यामधली जी काही माहिती आहे ते ब्रेनपर्यंत पोहोचतं, त्याला ऑप्टिक नर्व्स असं म्हणतोय आपण. अजून एक शब्द वापरला आहे तो म्हणजे मॅमिलरी बॉडीज. मॅमिलरी बॉडीज म्हणजेच काय, ॲक्च्युली फक्त हे हे जे स्ट्रक्चर आहे ते फक्त मॅमॅलियन ब्रेनमध्ये दिसतं म्हणून त्याला मॅमिलरी बॉडीज म्हटलं जातं. मग हे कशासाठी आहे रे, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर रिकलेक्टिव्ह मेमरी. जी मेमरी आहे ती पुन्हा रिकलेक्ट करण्यासाठी रिकलेक्टिव्ह मेमरी म्हणून त्याचा वापर केला जातो, त्याला मॅमिलरी बॉडीज असं म्हटलं जातं. ठीक आहे, पुन्हा गोष्ट ती आठवणं आपल्याला ह्युमन बिईंगमध्ये का आढळतं, ॲक्च्युली हे जे स्ट्रक्चर आहे मॅमिलरी बॉडीज हे फक्त वैशिष्ट्य कुणाचं आहे तर मॅमॅलियन ब्रेनचं आहे. ठीक आहे, ऑप्टिक चायझ्मा आणि मॅमॅलरी बॉडीज आपल्याला इथं दिसतात. इथंच आपला हा पॉईंट पूर्ण झालेला आहे. याच्यामध्ये आपण काय काय बघितलं ते आपण एकदा पुन्हा बघूया, डायग्रॅम्स थ्रू बघूया आपण, कारण जो काही पार्ट झालेला आहे त्या डायग्रॅम्समध्ये तुम्हाला पुन्हा दिसणं महत्त्वाचं आहे. प्रिव्हियसमध्ये आपण बघूया, कारण ह्या जे पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स तुम्हाला तेवढेच महत्त्वाचे आहेत. कारण याच्यामध्ये आपण जे पार्ट्स बघितलेले आहेत हे सगळे पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. मुद्दाम मी पुढचा मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन घेतलेला नाही कारण खूप कन्फ्युजन झालं असतं. हे डायग्राम्स बघा, पिट्युटरी ग्लँड आणि हायपोथॅलॅमस ह्यांना जोडणारा जो स्टॉक आहे त्याला हायपोफायसिल स्टॉक असं म्हटलं जातं किंवा इन्फंडिबुलम म्हटलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं हायपोथॅलॅमस का म्हटलं पुन्हा सांगते बघा, की पिट्युटरी ग्लँड जरी मास्टर ग्लँड असेल तरी तिला स्टिम्युलेट करण्यासाठी लागणारं जे हार्मोन आहे ते हार्मोन कोण सिक्रेट करत असतं, हायपोथॅलॅमस सिक्रेट करत असतं. आणि त्यामुळे हे जे स्ट्रक्चर आहे, म्हणजे आता तुम्हाला ही नावं सगळी एकदम लक्षात राहणार नाहीत, आपण त्यासाठी फोर ब्रेनमध्ये काय काय बघितलं हे लक्षात येणं गरजेचं आहे. पहिल्यांदा आपण ऑल्फॅक्टरी लोब्स बघितल्या, त्याच्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे सेरेब्रम बघितला. तो पॉईंट पुन्हा एकदा व्यवस्थित बघा, त्याच्या पॉईंट्स काढा, नोट्स काढा. आणि आत्ताचा जो भाग बघितलेला आहे आपण तो म्हणजेच याच्यामध्ये आपण डायन्सेफॅलॉनमध्ये आपण थॅलॅमस, हायपोथॅलॅमस आणि इपिथॅलॅमस आपण बघितलेलं आहे. मग हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कसं आहे किंवा त्याचं लोकेशन कुठं आहे हे तुम्ही प्रत्येक पॉईंटमध्ये बघायचं आहे आणि त्याच्या नोट्स काढायचे. इथे लक्षात, आता मला वाटतंय आपण पाठीमागची जी डायग्रॅम बघितली होती त्या डायग्रॅममध्ये तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल की आपल्याला काय याच्यामधून पॉईंट्स काढायचे आहेत ते. ओके, प्रिव्हियस स्लाईडमध्ये आपण एक बघूया. हायपोथॅलॅमसमध्ये बराच वेळा प्रश्न विचारला जातो की फ्लोअर कशाला म्हटलं जातं, डायन्सेफॅलॉनचं तर हायपोथॅलॅमस. आणि याच्यामध्ये ब्लड सप्लायचा रिच असतं, पण त्यातल्याच एक महत्त्वाची हायपोथॅलॅमो हायपोफिसल पोर्टल व्हेन जी काय करते, फीडबॅक मेकॅनिझम कुणासाठी, हार्मोनल कंट्रोलसाठी आहे. त्याचबरोबर होमोस्टॅटिस असेल, इंटरनल इक्विलिब्रियम असेल किंवा इनव्हॉलंटरी बिहेवियर असेल ते कंट्रोल करण्याचं कामही करते. त्याच्यामध्ये आपल्याला काही हायपोथॅलॅमिक न्यूक्लिया दिसतात. ठीक आहे, आणि त्या काय करतात, न्यूरोसिक्रेटरी सेल त्याच्यामध्ये आहे ज्या हार्मोन्स प्रोड्यूस करतात. कोणत्या हार्मोन्स प्रोड्यूस करतात, ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन नावाच्या.
ठीक आहे. त्याचबरोबर हायपोथॅलॅमसला काय म्हटलं जातं बघा, मी पुन्हा यासाठी स्लाईड घेतली की याच्यावर क्वेश्चन्स असतात. हायपोथॅलॅमसला लिंक कुणामधली लिंक म्हटली जाते, तर नर्वस आणि एंडोक्राईन सिस्टीममधली. ह्याच लेसनमध्ये एंडोक्राईन सिस्टीम ज्यावेळेस तुम्ही शिकणार आहे त्यावेळेस डीपली ह्या पिट्युटरी ग्लँडचं स्ट्रक्चर करणार आहे. आणि मग त्याच्यामध्ये इन्फंडिब्युलम म्हणजेच काय, किंवा त्याचे दोन स्ट्रक्चर आहेत, 2 पार्ट आहेत, त्याच्यामध्ये कोणकोणते हार्मोन्स सिक्रेट होतात हे सगळं बघणार आहे. म्हणजेच हायपोथॅलॅमस हा काय आहे रे, नर्वस सिस्टीममध्ये पण आहे, त्याचबरोबर एंडोक्राईन सिस्टीममध्ये पण त्याचा रोल आहे. कारण मग अशी बघितलं की हायपोथॅलॅमस ह्या पिट्युटरी ग्लँडला काय करतो रे, ॲक्टिव्ह करतोय, स्टिम्युलेट करतोय. त्यामुळं हायपोथॅलॅमसला काय म्हटलं जातं, इट्स अ लिंक बिटवीन नर्वस अँड एंडोक्राईन सिस्टीम. ठीक आहे. याच्यामध्ये वेगवेगळे सेंटर्स आहेत एंडोक्राईन सिस्टीमचे. हायपोथॅलॅमस काय रेग्युलेट करतं, इट रेग्युलेट्स हार्ट रेट असतील, रेस्पिरेशन असेल, ब्लड प्रेशर असेल, बॉडी टेम्परेचर, वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, हे सगळं बॅलन्सिंग करण्याचं काम आपला ब्रेन करत असते. जर तुम्ही पाठीमागच्या एक व्हिडिओ जो मी टाकला होता, ब्रेन स्ट्रक्चर, जे काही डिसेक्शन म्हणजे वरचं जे स्ट्रक्चर होतं ते ब्रेनचं स्ट्रक्चर जर पाहिलं असेल, तो जो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला हे सगळं स्ट्रक्चर दिसताना तुम्हाला जरी ते बघायला थोडं जरी वेगळं वाटत असेल तरी त्याच्यातले पॉईंट्स तुम्हाला तिथे दाखवलेले आहेत. आता मी म्हटलं की इथे बघा कोणता हार्मोन, न्यूरो हार्मोन, जे काय करतं, पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करतं. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण फोर ब्रेन पाहिलेलं आहे. आता फक्त राहिलं आहे मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. मुद्दाम हे पॉईंट दोन्ही वेगवेगळे ठेवलेले आहेत की आत्तापर्यंत जो काही फोर ब्रेन झाला आहे त्या फोर ब्रेनबद्दलच डीप स्टडी करा. कोणता पॉईंट जर समजला नाही तर तो विचारा, त्याच्या नोट्स काढा आणि त्या नोट्स मला पाठवा. याच्यामध्ये काही शंका नसावी, त्यासाठी पुन्हा ह्या डायग्रॅमच्या पुस्तकात नाहीत, त्या डायग्रॅम तुम्हाला समजावं लोकेशन नक्की कुठं आहे त्यासाठी ह्या डायग्रॅम्स आहेत. तुम्ही त्या डायग्रॅम्स बघू शकता. ह्या स्लाईडमध्ये हीच डायग्रॅम मी पुन्हा घेतलेली आहे. व्हेंट्रिकल्स कोणते आहेत, थर्ड व्हेंट्रिकल कोणते आहे, थर्ड व्हेंट्रिकलला नाव काय आहे, फोर्थ व्हेंट्रिकल कोणती आहे, त्याचं नाव कोणतं आहे, हे सगळे पॉईंट्स MCQच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत आणि तुम्ही ते काढू शकता. डायन्सेफलला मग काय सांगितलं, फ्लोर असं म्हणतो. तर पहिल्यांदा आपण इपिथॅलॅमस होतं, ते इपिथॅलॅमसला आपण रूप असं म्हटलं होतं. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे, हे छोटे छोटे पॉईंट्स जे आहेत, हे पॉईंट्स तुम्ही काय करा, लक्षात घ्या आणि नोट्स काढत चला. पाठीमागचे व्हिडिओजसुद्धा तुम्ही अजून बघत नाही आहे, बऱ्याच जणांचे बघायचे राहिलेले आहेत आणि ते व्हिडिओज बघा, कारण त्याचा कालावधी खूप कमी आहे. त्या कालावधीनंतर तुम्हाला ते व्हिडिओज पाहायला मिळणार नाही आहेत. त्यामुळं आत्ताच एकदा दोनदा नाही समजलं 3दा पहा, पुस्तक वापरा किंवा ह्याच्यावर तुम्हाला यूट्यूबवर इंटरनल स्ट्रक्चर 3D ॲनिमेशन्सचे सुद्धा व्हिडिओज पाहायला मिळतील. नक्की स्ट्रक्चर कसं आहे हे तुमच्या लक्षात येईल. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकली बघणार नाही हे स्ट्रक्चर, त्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही आहे. त्यामुळं 3D ॲनिमेशन असणारं जे फोर ब्रेनचं असेल, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन किंवा वर्किंग जे आहे ते वर्किंग, पिट्युटरी ग्लँड म्हणजेच काय, लोकेशन काय आहे, कोणते हार्मोन, हे सगळं जर तुम्ही ॲनिमेशन्स थ्रू जर बघितलं तर अजून हा पॉईंट तुम्हाला सोपा जाईल. ओके. थँक्यू एव्हरीवन. अभ्यास करा आणि नोट्स मला पाठवा. मला वाटतं आपण इथे थांबूया कारण बराचसा पार्ट आपला इथं कवर झालेला आहे. नोट्स काढा, नवीन पॉईंट आहेत. ओके. थँक्यू एव्हरीवन. बाय.